महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलेला आहे आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मिशन शक्ती यशस्वी झाल्याची घोषणा आता पंतप्रधानांनी केलेली आहे. अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आलेला आहे आणि अंतराळातल्या शक्तीमध्ये अर्थात ज्याला स्पेस पॉवर म्हटलं जातं त्यामध्ये भारताने एक नवा अध्याय रचलेला आहे आता स्पष्ट झालाय. कारण अमेरिका, चीन, रशिया आणि त्यानंतर भारत म्हणजे भारताचा यामध्ये चौथा क्रमांक आहे. स्वसंरक्षणासाठी भारतानं उचललेलं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. भारतानं अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे हे आता पूर्ण केलेलं आहे अशी देखील आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. भारताचं अंतराळ क्षेत्रात भारतानं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल हे असं निश्चितच यामध्ये म्हणता येईल. खरं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्त्वाची रेणुका मानली जाते. शक्तिशाली देश म्हणून भारत पुन्हा एकदा अंतराळात मानाचा तुरा खोवताना पाहायला मिळतोय. कारण भारतानं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. भारताकडून लो ऑर्बिट एरिया जो पंतप्रधान मोदींकडून सांगितला गेला त्या परिसरात सुद्धा क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह सुद्धा पाडण्यात आलेला आहे. भारतीय जनतेला शास्त्रज्ञांच्या या कामगिरीवर अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. आणि एकूणच ही सगळी कामगिरी करत असताना मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बातमीला एक वेगळंच महत्त्व. प्रतिक्रिया सुद्धा. बहुत बधाई और शुभकामनाएं. भारत तेजी से विश्वगुरु बनने की तरफ आगे बढ़ रहा है और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में विश्व में एक सुपर इकोनॉमिक पावर के साथ साथ एक सुपर वैज्ञानिक पावर के रूप में भी आगे जा रहा है. इसकी बहुत खुशी है. फिर से एक बार सभी वैज्ञानिकों का बहुत बहुत अभिनंदन और शुभेच्छाएं. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं नाहीये आणि आता प्रतिक्रिया सुद्धा येतात. नितीन गडकरींनी सुद्धा या कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन केलेलं आहे. अभिनंदन, शुभेच्छा. भारत एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्याच्या प्रक्रियेत गतिशील आहे. त्याचबरोबर एक वैज्ञानिक पॉवर देखील बनण्याकरता विश्वगुरु बनण्याची क्षमता ठेवतो आहे. हेच या घटनेतून सिद्ध होत आहे. माझ्या सर्व वैज्ञानिकांना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. मिशन शक्तीच्या माध्यमातून भारत आता अंतराळ सुद्धा महाशक्ती बनल्याचं पाहायला मिळतंय. सुरक्षा, आर्थिक आणि विकास हेच या मिशन शक्ती मागचं मुख्य उद्दिष्ट होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेणुका म्हणजे भारतानं अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे क्षेपणास्त्र सुद्धा पाडलेलं आहे ज्याचं खरं तर लो ऑर्बिट एरिया असा उल्लेख केला गेला पंतप्रधानांकडून आणि फक्त 3 मिनिटात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शास्त्रज्ञांचं विशेष कौतुक होतंय. आजवरचा जर आपण इतिहास पाहिला तर इस्रोकडून जेव्हा महत्त्वाचं क्षेपणास्त्र सॅटेलाइट सोडलं जायचं अवकाशात तेव्हा पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि ही कारवाई होत असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी तितकेच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सतर्कतेनं या सगळ्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते. एकूणच 2019च्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही कामगिरीच म्हणायला हवी. भारताच्या यशात आणखीन एक मानाचा तुरा आपण बघतोय स्वसंरक्षणासाठी आणि त्याचबरोबर लागली जसा आता त्यांनी उल्लेख केला अमेरिका, चीन आणि रशिया नंतर भारत म्हणजे आता स्पेसवर क्लबमध्ये आता स्पेस पॉवर मध्ये आता भारताचा नव्यानं उदय झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलंय आम्ही सज्ज आहोत पण त्याचबरोबर आम्ही शांतिप्रिय राष्ट्र आहोत हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे एकीकडे आम्ही सज्ज आहोत हेच म्हणताना आपण शांतिप्रिय राष्ट्र आहोत म्हणजे आमच्याकडे समज आम्हाला त्रास द्यायला जर कोणी आला तर आम्ही इतके सज्ज आहोत की आम्ही आता अंतराळ क्षेत्रात देखील एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे असं देखील सांगायला आता पंतप्रधान विसरलेले नाहीत. आमची नवी क्षमता कोणत्याही देशाविरोधात नाही असं देखील अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी आता केलेलं आहे. भारतानं स्वतःच्या संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल आहे असं देशाचे प्रमुख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या जनतेला म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी DRDOच्या सगळ्या शास्त्रज्ञांचं देखील अभिनंदन केलेलं आहे. अशा प्रकारे मिशन शक्ती हे यशस्वी झालेलं असल्याचं आता पंतप्रधानांनी आपल्या संबोधनामध्ये स्पष्ट केलंय. रेणुका, आता आपण आजच बातमी पाहिली की इम्रान खानचं सुद्धा विधान समोर आलेलं होतं. निवडणुकीपूर्वी भारत आणखीन एक सर्जिकल स्ट्राईक करू शकतो आणि आता भारतानं केलेली ही कारवाई पाकिस्तानला निश्चितच धडकी भरवणारी आहे. कारण आता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या रांगेत मात्र भारत सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे.
त्यामुळे अर्थातच पाकिस्तान असलेल्या या शत्रू राष्ट्राला किंबहुना धडकी भरवणारी ही बातमीच म्हणायला हवी, कारण भारतानं एक नवा पराक्रम, एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. मिशन शक्तीच्या माध्यमातून भारत एक महाशक्ती देश म्हणून पुन्हा एकदा महासत्ता असलेल्या अमेरिका, चीन आणि रशियाच्या रांगेत येऊन उभा ठाकलेला आहे. भारतानं 300 किलोमीटर दूरवर एक सॅटेलाइट सुद्धा पाडलेलं आहे, लो ऑर्बिट एरिया, ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारताचं ऑपरेशन मिशन शक्ती हे सक्सेसफुल झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. आपण बघतोय अत्यंत महत्त्वाचे असे तर्कवितर्क देखील यामध्ये लढवले जात होते, कारण असं देखील म्हटलं जात होतं की निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत, नेमकी काय घोषणा असेल याबद्दल उत्सुकता होती आणि पंतप्रधानांनी वेळ दिली होती. त्यानंतर काहीसा उशीर झाला होता, पण त्यानंतर असं देखील म्हटलं जात होतं की उत्सुकता काय होती या संदर्भात अधिक तज्ज्ञांकडून देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर. शैलेंद्र सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर महत्त्वाची कामगिरी 2019च्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा. आणि ही निश्चितपणे अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा विजय आहे किंवा सक्सेस आहे असं आपल्याला म्हणता येईल. जगामध्ये अशा स्वरूपाची जी कॅपॅसिटी किंवा क्षमता आहे ही केवळ यापूर्वी 3 राष्ट्रांकडे होती. त्यामध्ये अमेरिकेचा समावेश आहे, रशियाचा समावेश आहे आणि चीनचा समावेश आहे. आणि त्यानंतर भारत आता हा 4था देश आहे की जो तो एलिट स्पेस क्लब मध्ये जोडला गेलेला आहे. नेमका हा काय प्रकार आहे तर अशा स्वरूपाने जे लो ऑर्बिट सॅटेलाइट असतात, साधारणतः हे 250 ते 300 किलोमीटर पर्यंत जे सॅटेलाइट असतात, त्यांना क्षेपणास्त्रांनी ते उद्ध्वस्त करण्यासाठी ही जी क्षमता आहे शक्यतो युद्धाच्या प्रसंगी वापरली जाते. परंतु आपण आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी की आपण असं करू शकतो, हे करण्यासाठी म्हणून आपण आज आपला जो A-STAT आहे, हे जे मिसाईल आहे, यांनी आपण हे जे सॅटेलाइट आहे हे उद्ध्वस्त करून दाखवलं. याचा अर्थ आपल्याकडे ती क्षमता आहे आणि या क्षमतेने आपण एक प्रतिरोधन तयार केलं, ज्याला डेटरन्स व्हॅल्यू आपण असं म्हणतो. आणि ही डेटरन्स व्हॅल्यू आपण चीनला आणि पाकिस्तानला दाखवते की जर युद्धाच्या प्रसंगी हे अशा स्वरूपाच्या सॅटेलाइटला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ही आमच्याकडे आहे. खरं तर हा आपल्या एकूण लष्करी सज्जतेच्या दृष्टिकोनातून पडलेलं महत्वाचं पाऊल आहे. त्या स्पेस महत्वाचं पाऊल आहे. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हे अमेरिका काळात चीन आपली मधली अंतराळातली संरक्षण सज्जता याच्यामधनं अभिव्यक्त होते. सर, जसं तर तुम्ही म्हणालात की एक संरक्षण सज्जता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याचबरोबर जरी एकीकडे आम्ही संरक्षण सज्ज असलो तरी त्याचबरोबर आम्ही शांतीप्रिय राष्ट्र आहोत, हे देखील एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे जोपर्यंत आमच्यापर्यंत कोणी पोचायचा जर प्रयत्न केला, आम्हाला जर कोणी नडायचा प्रयत्न केला तर आम्ही उत्तर देऊ, पण आम्ही शांतीप्रिय राष्ट्र आहोत असं देखील पंतप्रधानांनी यात नमूद केलं. नाही, अगदी खरं आहे. याची एक डेटरन्स व्हॅल्यू आहे. मी हा जो शब्द वापरला आहे, डेटरन्स व्हॅल्यू. तुमच्याकडे एक क्षमता आहे एवढंच फक्त आपण जगाला दाखवतो आहोत आणि त्याची जर गरज पडली तर आम्ही वापर करू शकतो हे आपण जगाला दाखवतो आहोत. म्हणून त्यासाठी आपण जो सॅटेलाइट उद्ध्वस्त केलेला आहे तो आपला स्वतःचा सॅटेलाइट आहे आणि ते उद्ध्वस्त करून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आमच्यामध्ये युद्धाच्या प्रसंगी जर अशा स्वरूपाने तुम्ही काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न एखाद्या सॅटेलाइट कडनं, लो ऑर्बिट वरनं उडणाऱ्या सॅटेलाइट कडनं करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही ते उद्ध्वस्त करू शकतो. तशा प्रकारचे क्षेपणास्त्र हे आम्ही विकसित केलेले आहेत आणि म्हणून हे आपण जगाला दाखवणं गरजेचं असतं, ज्याला डेटरन्स व्हॅल्यू असं म्हणतात, प्रतिरोधनाची क्षमता. निश्चित शैलेंद्र सर, तुम्हाला काही वेळाकरता थांबवते. पृथ्वीराज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराजजी, एकूणच या सगळ्या कामगिरीनंतर पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात पहिल्यांदा आपल्या अंतरिक्ष कार्यक्रमामध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची आणखीन एक महत्वाची उपलब्धी आहे आणि त्यामुळं स्पेस सायंटिस्टला किंवा या ऑपरेशन शक्ती म्हणून जे काही त्यांनी केलंय त्यामध्ये असलेल्या सर्व वैज्ञानिकांचं मी अभिनंदन करतो. विशेषतः मी स्वतः 6 वर्ष इंडियन स्पेस कमिशनचा सदस्य होतो आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री असताना सर्व अंतरिक्ष विभागाची जबाबदारी देखील मी पाहत होतो. त्यामुळे मी अंतरिक्ष कार्यक्रम अतिशय जवळून पाहिलेला आहे. आता या सर्व अंतरिक्ष कार्यक्रमाचं श्रेय कोणाला द्यायचं हा श्रेयवाद आता सुरू होणार आणि म्हणून तो श्रेयवाद सुरू होऊ नये याकरता मी वास्तव जे आहे ते आपल्या समोर मांडतो. 1962 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी
एक इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च अशी 62 साली सुरू केली. त्याचं रूपांतर 1969 साली इस्रोमध्ये झालं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि त्यापासून भारतीय अंतरिक्ष वैज्ञानिकांनी विशेषतः विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. परंतु काँग्रेस सरकारचा मुख्य जो फोकस होता तो कम्युनिकेशन्स आणि संरक्षण खात्याकरता फोटोग्राफी करण्याकरता, रिमोट सेन्सिंग करता त्या उपग्रहांचा आम्ही उपयोग करत होतो. अर्थात अंतरिक्ष खात्यानं मिसाईल्स तयार करणं, कारण मिसाईल देखील एक रॉकेटचा एक भाग असतो, जे आपण अंतरिक्षामध्ये जे रॉकेट सोडतो ते मिसाईलच असतं एका प्रकारचं. त्यामुळे मिसाईल टेक्नॉलॉजी आपल्याकडे होतीच. आता त्याचा वापर हा एक अस्त्र निर्माण करण्याकरता करायचा का कम्युनिकेशन आणि रिमोट सेन्सिंग सारख्या राष्ट्रीय विकासाकरता करायचा, हा प्रायोरिटीचा प्रश्न आहे. दोन्ही महत्वाचे आहेत, पण प्रायोरिटी कशाला द्यायची हे सरकारने ठरवायचं असतं. त्यामुळं या अस्त्र सिद्ध करून दाखवल्याबद्दल त्याचं अभिनंदन तर करतो. पण मला वाटतं आपल्याला हे विचारलं पाहिजे की आज देशासमोर प्रश्न आहेत ते गरिबीचे, बेरोजगारीचे, विकासाचे प्रश्न आहेत. आणि त्यातून ह्या उपलब्धीमुळं आज दारिद्र्य निर्मूलनाकरता किंवा रोजगार निर्माण होण्याकरता काय मदत होणार आहे याचाही प्रश्न शेवटी लोक विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं आज एवढी मोठी घोषणा पंतप्रधानांनी केली तर मला स्वतःला वाटलं की काहीतरी पाकिस्तान संबंधी कुठल्या तरी आतंकवाद्याला गिरफ्तार केलेला आहे का, त्याला धरून आणलेला आहे का, किंवा अशा प्रकारची काही घोषणा असेल. पण एवढी मोठी घोषणा ही टेक्नॉलॉजीच्या बद्दलची घोषणा होती आणि त्याला मग एक राष्ट्रीय संबोधन करण्याची गरज पंतप्रधानांना का वाटली. अर्थात ही महत्वाची बातमी आहे आणि त्यांचं अभिनंदन तर केलं पाहिजे. पण हा प्रश्न प्रायोरिटीचा आहे. अंतरिक्ष विज्ञान हे विकासाकरता, कम्युनिकेशन्स करता, टेलिव्हिजन चॅनल्स करता, रिमोट सेन्सिंग करता, नकाशे तयार करण्याकरता आणि राष्ट्रीय सुरक्षेकरता वापरायचं का अस्त्र निर्माण करण्याकरता वापरायचं, हा एक प्रायोरिटीचा प्रश्न आहे. दोन्ही महत्वाचे आहेत, पण कशाला प्रायोरिटी द्यायची हे सरकारने ठरवायला पाहिजे. निश्चित पृथ्वीराजजी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आताच उल्लेख केला की गरिबीचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, या संदर्भात सगळे अनेक प्रश्न आहेत, पण सुरक्षा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. पण त्यामध्ये काय आहे की आंतरराष्ट्रीय वॉरफेअरचा जो प्रश्न आहे की समजा एखादा रोग सॅटेलाइट ज्याला म्हणतो की आपल्यावर हल्ला करणारा सॅटेलाइट जर कोणी शत्रूंनी पाठवला किंवा आपल्या जवळच्या शत्रूंनी पाठवला, मग त्याला अस्त्रांनी त्याला पाडणं हा एक युद्धाचा भाग होऊ शकतो. पण आता सुद्धा आणि त्याचबरोबर अंतराळातलं युद्धशास्त्र याबद्दल काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत, काही आंतरराष्ट्रीय करार आहेत. त्याचबरोबर मिसाईल टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल काही करार आहेत. आता पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही कराराचं उल्लंघन केलेलं नाही. पण मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं हा नॅशनल प्रायोरिटीचा आहे. हा आज माझ्या दृष्टीनं कुठेतरी अंतरिक्ष युद्ध आपल्या विरोधात कुणी पाकिस्तान आपल्या विरुद्ध छेडेल अशी परिस्थिती मला वाटत नाही. आता पंतप्रधानांना जास्त माहिती असेल आणि त्यांनी त्याला प्राधान्य दिले त्यात काही हरकत नाही. ऍज अ इन्क्रिमेंटल टेक्नॉलॉजी म्हणजे 1962 पासून काम चालू झालेलं आहे. त्यामध्ये आणखीन एक उपलब्धी ही स्वागतार्ह आहे आणि वैज्ञानिकांचं अभिनंदन तर केलंच पाहिजे. निश्चितच सर, जसं तुम्ही म्हणताय की बाकीचे मुद्दे यामध्ये महत्वाचे आहेत जनतेच्या दृष्टीनं, पण पंतप्रधानांचं एकीकडे तुम्ही अभिनंदन देखील करताय. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. पण यानंतर आपण थेट जातोय इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक सर आता आपल्या सोबत आहेत. सुरेश सर, एक महत्वाची घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे, आम्हाला विस्तारानं समजावून सांगाल की ही कारवाई कशी महत्वाची होती आणि ऑपरेशन शक्ती, मिशन शक्ती हे भारताच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे? आज जो आता प्रयोग केलेला आहे भारताने, तर तो अतिशय महत्वाचा आहे. आणि हे तंत्रज्ञान जे आहे हे विकसित करणं आणि ते आपल्याला सिद्ध करणं हे हा अतिशय मोठा एक आपली अचिव्हमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच्या मागची तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगायची म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन ह्या तिन्ही देशांनी अशा प्रकारची आपली जी तंत्रज्ञानाची सिद्धता आहे ती प्रूव्ह केलेली आहे. आणि भारताने या बाबतीमध्ये हे जे पाऊल उचललंय हे फार महत्वाचं आहे. आणि आपण आता चौथा देश अंतरिक्षातली महाशक्ती म्हणून आपण क्लेम करू शकतो. याचं काय असतं की भारताने आपलाच उपग्रह म्हणजे जो निकामी होता तो पाडलेला आहे आपल्याच मिसाईलने. दुसऱ्या कुठल्याही देशाचा उपग्रह पाडलेला नाहीये. त्यामुळे
ही जी आजची त्यांची अचिव्हमेंट आहे ती डिस्ट्रक्टिव्ह स्वतः दुसऱ्या देशाच्या बाजून नाही आहे. स्वतःचाच उपग्रह त्यांनी पाडून फक्त हा तंत्रज्ञान आपण सिद्ध केलेला आहे. आणि याचं आपल्याला महत्व जेव्हा एखादं एनिमी राष्ट्र आपल्या भारतावरती काही त्यांनी जर त्यांची वाईट उद्देशाने जर प्रयोग करायचा असेल तर आपण तो उपग्रह पाडू शकतो. 3 मिनिटांमध्ये उपग्रह तो पाडू शकतो. तर एक प्रकारची डिटरंट रिॲक्शन जी असते, डिटरंट केपेबिलिटी, ती आपण इथे प्रूव्ह केलेली आहे. म्हणजे कसं आहे की समजा आता एखाद्या देशाचा उपग्रह म्हणण्यापेक्षा मिसाईल आपल्या देशावरती हल्ला करायला निघाला असेल तर आपण तो इंटरसेप्ट करतो आणि त्याला हवेतच नष्ट करू शकतो, म्हणजे अंतरिक्षातच. त्या प्रकारची ही टेक्नॉलॉजी आहे आणि अतिशय महत्वाचं काम भारतीय शास्त्रज्ञांनी हे करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. निश्चित. सुरेश सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर ही कारवाई करताना 3 मिनिटं हा सगळ्यात एक महत्वाचा भाग आहे. पण जेव्हा या ठिकाणी अशी कारवाई होत असते तेव्हा मात्र नेमकी कशी रेकी करावी लागते या संदर्भात सविस्तररित्या सांगा. हो, आपल्याकडे आता अतिशय शक्तिमान अशी रडार्स आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपले काही उपग्रह जे आहेत ते अंतरिक्षामध्ये याच उद्देशानं फिरत राहतात आणि ह्या रडार आणि अंतरिक्षातले उपग्रह यांचं एकमेकाशी संपर्क असतो आणि त्यामुळे आपण एखादी अशी शत्रूची जी चाल असते ती वेळीच आपण डिटेक्ट करू शकतो. ती केपेबिलिटी आपल्याकडे आहे ऑलरेडी. आणि आता परवा ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक म्हणण्यापेक्षा एअर स्ट्राईक केला त्यावेळेला अशा प्रकारच्या साधनांचा उपयोग आपण केलेला आहे. तर त्याच्यासाठी विमानामध्ये रडार बसवून विमानामधून कॉन्स्टंटली ते ट्रॅकिंग केलं जात होतं आणि त्याचा जो संपर्क होता तो आपल्या उपग्रहांच्या बरोबर पण होता. त्यामुळे आपल्या वायुसेनेला रिअल टाइम जो डेटा म्हणतात त्यांना तो पाहिजे आहे तो हल्ला करण्यासाठी तो मिळत राहिला. त्यामुळे तुम्ही जे म्हटलं आता की हे डिटेक्ट करण्याची आपली ऍबिलिटी जी आहे ती देखील आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आता तयारी आपली झालेली आहे आणि ती असल्याशिवाय अशा प्रकारचं जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करू शकत नाही आपण. निश्चित. सुरेश सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. एकूणच रेणुका, आपण पाहतोय की मिशन शक्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारत महाशक्ती होत चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. अंतराळ क्षेत्रातली एक महत्त्वाची कामगिरी भारतानं करून दाखवलेली आहे. नेमकी ही काय प्रगती कशा दृष्टीनं भारतासाठी महत्त्वाची आहे जागतिक पातळीवर त्याविषयी देखील आपण अधिक मान्यवरांकडून याबद्दलचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये पुन्हा भेटूयात. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.